गुड इव्हनिंग ऑल. तर आज आपल्यासोबत आहे वेदांता अकॅडमीची एक स्टुडंट. तर तिच्याबरोबर आज आपण थोडीशी एक 10 मिनिटे चर्चा करूया. तर सर्वप्रथम ती नाव सांगेल आपलं. तुझं नाव सांग. कार्तिकी महादेव बरडकर. कार्तिकी महादेव बरडकर असं तिचं नाव आहे. कार्तिकी, तुझं भविष्यामध्ये टार्गेट काय? तुला काय बनायचं आहे? काय डॉक्टर बनायचं. डॉक्टर व्हायचं आहे. मला सांग की डॉक्टर तुला कुठलं डॉक्टर व्हायचं आहे? MBBS डॉक्टर. MBBS डॉक्टर बनायचं आहे. आता कार्तिकी बघ, वेगवेगळ्या टाईपचे डॉक्टर आहेत. तुला पण माहीत आहे BMS आहे, BHMS आहे, नंतर BDS आहे, BUMS आहे, वेटरनरी डॉक्टर आहे. पण तुला असं म्हणजे MBBS डॉक्टरच का व्हावं असं वाटते? एक तर आई वडिलांची इच्छा आहे डॉक्टर व्हायचं. हा, माझी पण इच्छा आहे तशी, पण जनसेवा करायची म्हणजे ओके. बऱ्याच गरीब जणांना ना कमी पैशात उपचार भेटत नाहीत, मग ते मला त्यांना द्यायचे. ओके, खूप छान अशी माहिती दिलेली आहे कार्तिकीने. ती म्हणते की मला गरिबांची रुग्णसेवा करायची आहे, की गरिबांना स्वस्तामध्ये ऑपरेशन्स कसे अवेलेबल होतील त्याच्यावरती तिचं म्हणजे थोडासा त्यावरती कल आहे. तर की मला कार्तिकी असं सांग की डॉक्टर बनण्यासाठी नीटची परीक्षा द्यावी लागते, बरोबर आहे? हो. तर नीटची परीक्षा देण्यासाठी तुला अकॅडमीकडून पूर्णपणे सपोर्ट केला जातो का? एक्झाम म्हणजे कशा प्रकारे काय द्यायची? हो, पूर्ण सपोर्ट तर असतोच. म्हणजे एक्झाम्स असतातच आमच्या 720 मार्क्सच्या एक्झाम असतात. मग त्यामध्ये जर कमी मार्क्स पडले तरी म्हणजे असं कोणी खावळत नाही, म्हणजे प्रोत्साहित करतात, अजून तू मार्क्स तुझे वाढवू शकते, मग त्यासाठी टिप्स देतात, म्हणजे खूप असे. ओके ओके. तुमचे जे टेस्ट आहेत ते वीकली बाय वीकली अशा रेग्युलर होतात का? हा, टेस्ट रेग्युलर होतात. टेस्ट होतात. असं नाही की तू कुठली टेस्ट मिस करते? नाही. नाही. एखाद्या टेस्टमध्ये जर मार्क्स तुझे कमी आले तर तू त्यासाठी काय ट्राय करते का, किंवा कुठल्या टीचर्सची तुला हेल्प राहते का त्यावेळेस? हा, जर मार्क्स कमी आले तर म्हणजे सरांकडे गेल्यावरती सर म्हणजे सांगतात म्हणजे कसे मार्क्स वाढवायचे, काय करायला लागेल, पेपर कसा सॉल्व्ह करायचा, सगळं सर सांगतात. मग त्यांनी जे सांगितलं ते प्रॉपर फॉलो केल्यानंतर मार्क्स आपोआप वाढतात. ओके, म्हणजे टीचर्स तुला मोटिवेट करत राहतात. ओके, ठीक आहे. मला सांग की तुझं काउन्सिलिंग पण केलं जातं वेळोवेळी? हो, काउन्सिलिंग पण केलं जातं. काउन्सिलिंग केलं जातं. आता मला सांग की पॅरेंट्सची मीटिंग घेतली जाते. पॅरेंट्स आणि टीचर, स्टुडंट पण राहतं त्यावेळेस. तर अशी पॅरेंट्स स्टुडंट टीचर अशी मीटिंग घेतली जाते का अकॅडमीमध्ये? हा, प्रत्येक 2 महिन्यानंतर असतेच पॅरेंट्स मीटिंग. आणि पॅरेंट्स मीटिंगला जे आतापर्यंत आपल्या टेस्ट झाल्या त्याचे सगळे मार्क रिपोर्ट्स असतात. मग त्यावरून आपली प्रगती झाली आहे का, किती झाली आहे, मग त्यावरून सर सजेशन देतात. ओके, सजेशन देतात. पूर्णपणे अकॅडमीमध्ये सिक्युरिटीच्या बाबतीत, आता मुली आहेत, गर्ल्स राहतात, बॉईज राहतात, तर पूर्णपणे डिसिप्लिनमध्ये पूर्णपणे ऍक्टिव्हिटीज केल्या जातात का दिवसभराच्या अकॅडमीच्या? हा, ते सरांना म्हणजे सगळं कळतं, कारण अकॅडमी CCTV आहेत, त्याच्यामुळे कुणालाच म्हणजे असं. प्लस तुमचं बायोमेट्रिक वगैरे आहे का? म्हणजे पालकांना असा मेसेज जातो की तुम्ही अकॅडमीत आलाय किंवा अकॅडमीतून घरी गेलाय, असं कळतं का पालकांना? बायोमेट्रिक आहे, म्हणजे ते सकाळी आल्यानंतर करावंच लागतं, कंपल्सरी सगळ्यांना, आणि जाताना पण करावंच लागतं. त्याच्यामुळे घरच्यांना कळतं की आता मुलगी आपल्या अकॅडमी पोहोचली आहे म्हणून. ओके ओके ओके, ठीक आहे. खूप छान अशी माहिती कार्तिकीने दिलेली आहे. तर मला आत्ता सांग कार्तिकी की नीटच्या एक्झामसाठी तू तुझ्या फ्रेंड्सला काय सजेस्ट करते? जे ज्युनियर फ्रेंड्स आहेत, जे स्टुडंट, त्यांना तू काय सजेस्ट करशील? त्यांना एकच की NCERT वाचा. NCERT वाचल्यानंतर शॉर्ट नोट्स कंपल्सरी आहेत. परत जे टीचर्स आपल्या लेक्चरमध्ये शिकवतात त्यांच्याकडे ते शिकवताना फोकस करायचं. ते जर फोकस आपण केलं तर म्हणजे क्लासमध्येच आपल्याला सगळं लक्षात होऊन जातं. परत आपल्याला एक्स्ट्राचा स्टडी करण्यासाठी काहीच गरज पडत नाही. ओके ओके. आता मला सांग की वेदांता अकॅडमीबद्दल तुझे जे फ्रेंड सर्कल आहे त्यामध्ये त्यांना काय तू सजेस्ट करशील अकॅडमीबद्दल? हेच सजेस्ट करेन की ही वेदांता अकॅडमी खूप छान आहे. म्हणजे इथं सगळं कट टू कट म्हणजे प्रॉपर चाललेलं असतं सगळं. ओके, ठीक आहे. खूप छान अशी माहिती कार्तिकीने दिलेली आहे. तर खूप खूप धन्यवाद कार्तिकी. ओके, ठीक आहे.